मी इथं आलोय कारण माझा भाऊ मी गमावलाय. मी इथं आलोय कारण माझा मुलगा मी गमावलाय. दिल्लीतल्या आंदोलनातले हे दोन चेहरे, कुणी मुलगा गमावला तर कुणी भाऊ. देशभरात नीट पेपरफुटीनं असे 22 बळी घेतलेत. त्यामुळे नीट पेपरफुटी विरोधात कारवाई करावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. 20 जुलैच्या मोर्चात नाशिकचा अनिकेत गोसावी सहभागी झाला. हातात भावाचा फोटो असलेलं बॅनर घेऊन अनिकेतनं न्यायाची हाक दिली. तर स्टेजवर हार घातलेल्या फोटोकडे बोट दाखवत तो माझा मुलगा आहे असं सांगणारे प्रशांत पटेलही आंदोलनात सहभागी झाले. या दोघांची न्यायाची हाक काळीच पिळवटून टाकणारी आहे. कोण आहे नाशिकचा अनिकेत आणि कोण आहेत गुजरातचे प्रशांत पटेल? ते आंदोलनात सहभागी का झाले? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. कुणी म्हणतंय दिल्लीतलं आंदोलन नौटंकी आहे, कुणी म्हणतंय विद्यार्थी आतंकवादी आहेत. हे म्हणणाऱ्यांचे डोळे उघडणारे दिल्लीतले असे काही आंदोलक ज्यांच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. दिल्लीतल्या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या करंजी इथला अनिकेत गोसावी सहभागी झाला. अनिकेतचा लहान भाऊ यश यानं नीटची परीक्षा दिली होती, पण काहीच दिवसात पेपर लीकची बातमी समजली. इतका अभ्यास करून सगळं आता वाया गेलं. यामुळे तो नैराश्यात गेला आणि पुनर्परीक्षेच्या आधी एक दिवस म्हणजे 21 जूनला यशनं जीवन संपवलं. हे जाहीर आरोप केलेत यशचा भाऊ अनिकेत यानं. हे गोसावी कुटुंब मूळचं करंजी इथलं. अनिकेतचे वडील अशोक गोसावी हे मविप्रच्या उमराळे इथल्या शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांचा मोठा मुलगा अनिकेतनं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलंय, तर धाकटा यश डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी दिवस रात्र मेहनत घेत होता. पण त्यातच पेपर लीकची बातमी आली आणि धाकट्या मुलानं टोकाचं पाऊल उचललं. दोन्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या या गोसावी कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसला. जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अनिकेत भावाचा फोटो घेऊन सहभागी झाला. या आंदोलनात अनिकेत घोषणा देत नव्हता, रागही व्यक्त करत नव्हता. तो फक्त हातात जस्टिस फॉर यश, यशला न्याय द्या असा फलक घेऊन उभा राहिला होता. त्या फलकात त्याच्या भावाची आठवण होती. त्याच्या मागण्या होत्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट परीक्षा सुरळीत व्हावी. तर या आंदोलनात आणखी एका चेहऱ्यानं लक्ष वेधलं. ते आहेत प्रशांत कुमार पटेल. त्यांचा अवघ्या 17 वर्षांचा मुलगा कहान पटेल आज या जगात नाहीये. गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या पटेल यांनी मुलाला न्याय हवा म्हणून दिल्लीतल्या आंदोलनात सहभाग घेतला. पटेल हे पेशानं वकील आहेत. त्यांचा मुलगा कहान यानंही नीटची परीक्षा दिली, पण पेपर लीकची बातमी ऐकून 18 जून रोजी त्यानं जीवन संपवलं. अवघ्या महिन्याभरात पटेल मुलाच्या मृत्यूचं दुःख विसरून गुजरातहून दिल्लीत दाखल झाले, कारण मुलाला न्याय मिळवून द्यायचाय. एकीकडे दिल्लीतल्या आंदोलनात 16 वर्षांच्या मुलांसह कुटुंबीय सहभागी झालेत. त्यांचा लढा ऊन पावसाची तमा न करता सुरू आहे, पण त्यावर आरोपही होत आहेत. आंदोलन राजकारण होत राहील. न्याय मिळेल की नाही माहिती नाही, पण नीट परीक्षा पेपर लीक मुळे जीव गेलेले परत येणार नाहीत हे सत्य आहे. किमान त्यांना न्याय मिळावा आणि कारवाई व्हावी एवढीच अपेक्षा कुटुंबीय व्यक्त करतायत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.